नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवईचा उपमा बनवणार आहोत किंवा तुम्ही शेवईचं उपीट असंही म्हणू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यात 1.5 तांब्या पाणी टाकायचं आहे. पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने त्यात घरी बनवलेल्या हात शेवया टाकते मी. तुम्ही बाजारातून आणलेल्या असतील त्या टाकू शकता किंवा घरी बनवल्या असतील तेही चालेल. पाटावरच्या चालतील, कसल्याही चालतील, फक्त शेवया पाहिजे. पाण्यात मस्त त्यांना उकळून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे त्यांना शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटाच्या आत मस्त शिजून तयार होतात. काही जास्त वेळ लागत नाही. बघू शकता अशा पद्धतीने हाताने चेक करून बघायचं आहे. थोडंसं गरम असतं, तुटते आपली शेवई म्हणजे ती शिजून झालेली आहे. शेवई एकमेकाला लटकायला नको म्हणून आपण तिला एका याच्यात गाळणीत काढून घ्यायची आहे आणि वरून थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ती पूर्ण मोकळी होते, एकमेकाला लटकत नाही. शेवई उकडल्यानंतर तुम्ही कधीही गोड शेवई बनवा किंवा काहीही बनवा, वरून थंड पाणी टाकायचंच, जेणेकरून ती एकमेकाला लटकत नाही आणि तिचा लगदा होत नाही. मस्त मोकळी होते. चला तर मग पुन्हा कढई ठेवूया. त्यात मी 2 चमचे तेल टाकते आहे. तुम्ही तूप टाकू शकता जर का तुम्हाला तूप आवडत असेल तर. त्यात आपण काजू हलके भाजून घेणार आहोत. जास्त आपल्याला भाजायचे नाही काजू. बघू शकता. त्याच तेलात आपण शेंगदाणे टाकणार आहोत. शेंगदाणे मस्त खरपूस भाजायचे. छान शेंगदाणे खरपूस भाजून झाले, तेही काढून घेणार आहोत आपण तेलातून. आता आपण त्याच्यात मोहरी टाकू. मोहरी तळतळली की त्यात जिरं टाकू, कढीपत्ता, मिरची, आता आपण त्याच्यात कांदा टाकू. कांदा जास्त आपल्याला लाल करायचा नाही आहे, त्याला फक्त आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो पिकलेला पाहिजे. कच्चा टोमॅटो टाकला तर ते आंबट लागतं. छान परतून झाल्यावर आपल्याला त्याच्यात शेवई टाकायची आहे. शेवई परतून घेऊ आपण त्याच्यात. अशा पद्धतीने सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता थोडीशी हळद टाकू त्याच्यात कलरसाठी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात जर का तुम्हाला आवडत असेल तर मॅगी मसाला किंवा तुमच्याकडे सॉस असतील, टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस जे असेल ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता जर आवडत असेल तर, नाहीतर स्किप करू शकता. व्हिडिओ संपण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता मस्त दिसतंय. यात थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि सर्व करायचं आहे. खूप छान लागतं. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा सध्या शाळा सुरू झालेल्या टिफिनसाठी बनवू शकता, केव्हाही बनवू शकता. फक्त टिफिनमध्ये भरायच्या आधी थंड करून भरायचं आहे, जेणेकरून त्यात वाफ भरली जात नाही. अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि लास्ट स्टेजला आपण जे शेंगदाणे आणि काजू भाजले होते ते त्याच्यात टाकून द्यायचे आणि परतून घेणार आहोत. अशा पद्धतीने
थँक्यू.